आपण विद्यार्थी दशेमध्ये अनेक आंदोलनं केले एबीव्हीपीच्या माध्यमातून. असे कोणते प्रमुख मुद्दे होते की तुम्हाला आठवतं की त्या मुद्द्यांवर मी फार ॲग्रेशनली काम केलं हो? मग धुळ्यात ज्यावेळेस निकाल लागले नव्हते आणि मला आठवतं 2011 साली निकाल लागले नव्हते, अनेक प्रश्न होती प्रलंबित. त्यावेळेसच्या विद्यार्थ्यांना फीज खूप जास्त भरायला लागत होती. पार्किंगची फीज होती, वेगवेगळ्या बिल्डिंग फंड्स वगैरे या सगळ्या विषयांवर आम्ही ॲग्रेसिव्हली शिरपूरमध्ये कुलगुरूंची गाडी अडवली. धुळ्यात कुलगुरूंना येण्यास मज्जाव केला जोपर्यंत प्रश्नांची उत्तर देत नाही. आणि त्यानंतर मला अजूनही आठवतं 7 सप्टेंबर 2011 साली जवळपास उत्तर महाराष्ट्रातनं 10,000 ते 11,000 विद्यार्थी आम्ही घेऊन मोर्चा केला होता. त्यावेळेस माझ्यावर शिरपूरला गुन्हे दाखल झाले विद्यार्थी असताना. परत धुळ्यात गुन्हे दाखल झाले, नोटीस आली, जेरबंद केलं. म्हणजे अक्षरशः त्यावेळेस घरचे घाबरून गेले होते की काय चाललं आहे, तू शिक्षण घेतोय की काय करतोय. अशा प्रकारचं अनुभव विद्यार्थी परिषदेत आलंच. आणि त्याचं मोर्चा खूप जोरदार झाला आणि त्या मागण्या मान्य झाल्या आमच्याकरता. त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष केला. आजही तेच चालू आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी, विद्यार्थी परिषद आणि संघाच्या लोकांचा DNA विरोधी पक्षाचा माननीय देवेंद्रजींनी सांगितलं. तोच विषय अजूनही तेच चालू आहे.